सुप्रभात मित्रांनो. तो आज आपला महाबळेश्वरमध्ये तिसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण इथे आलो आणि काल आपण दुसऱ्या दिवशीला आपण बघितलं निल्सन पॉईंट, त्याच्यानंतर सनसेट पॉईंट बघितला, त्याच्यानंतर एलिफंटा पॉईंट बघितला. आता डे 3 आहे आणि डे 3ला आपण जातोय पहिला पाचगणीला. पाचगणीनंतर आपण बघूया कोणते कोणते पॉईंट आपल्याला बघायला मिळतात. तर चला आपण आपल्या प्रवासाला निघूया थोड्या वेळात. आणि तुम्ही चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण व्हिडिओ शूट करायला आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत करावी लागते आणि एडिटिंगला पण खूप मेहनत करावी लागते. तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे मला अजून प्रोत्साहन मिळेल. तर चला आपण जाऊया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला. तर आता आपण पंचगंगा मंदिरामध्ये आलेलो दर्शनासाठी. बघू शकताय आहे पंचगंगा मंदिराचा पार्किंग एरिया. पहिलं डेस्टिनेशन आपण हेच घेतलेलं आहे. तर आपण आपली गाडी पार्किंगमध्ये गाड्या बघू शकता, भरपूर गाड्या आहेत. आपली बस आपण पार्किंगला लावून आपण मंदिरात दिशेने जात आहोत. बघू शकताय पार्किंगसाठी किती गाड्या लागलेल्या आहेत. भरपूर गर्दी आहे मंदिरामध्ये. आपणही थोड्या वेळाने मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाऊया. व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला दर्शन होऊन जाईल पंचगंगा मंदिराचं. मित्रांनो, आपण आता पंचगंगा महाबळेश्वर मंदिरामध्ये आलो आहे. आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला तिथे काय काय बघता येईल. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. पहिलं आपण दर्शन करणार आहे महाबळेश्वर मंदिराचं. तर महाबळेश्वर मंदिराच्या दिशेने आपण जात आहोत. बघू शकता इथे दुकानं आहेत. तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. नारळ, फुलहार, जे काय पाहिजे दर्शनासाठी तिथे तुम्हाला सर्व भेटून जाईल. तर बघू शकता आपण महाबळेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आपण आता लाईनीमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. बघू शकताय आपण आता लाईनीत चाललेलो आहोत दर्शनासाठी. गर्दी नाही तेवढी दर्शनासाठी, लगेच दर्शन होऊन जाईल. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. तर आपली माणसं हाय करताना आपण मंदिरामध्ये आता आलेलो आहोत. बघू शकताय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत. हे आपले मित्र. तर आपण आता दर्शनाच्या ठिकाणी जात आहोत. इथे मोबाईलवरनं शूट करण्यास परवानगी नाही, पण आपण चोरून केलेलं आहे. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत. बघू शकताय असा काय मंदिराचा लुक आहे महाबळेश्वर मंदिर. तर आता आपण चाललो आहे पंचगंगा मंदिरामध्ये दर्शनासाठी. इथे भरपूर गर्दी आहे दर्शन करण्यासाठी. बघू शकताय पंचगंगा मंदिर महाबळेश्वर. पुरातन काळातलं मंदिर आहे पंचगंगा मंदिर. इथे 5 नद्यांचा उगम झालेला आहे. इथे जर शूट करण्याची परमिशन असेल तर आपण करूया. इथं आतमध्ये कॅमेरा बंद करावा लागेल. तर आपण तिथनं दर्शन करून निघालेलो आहोत. तिथे आपल्याला शूट करण्यास परवानगी नव्हती. बघू शकता गोमाता. मित्रांनो, आपण आता आलो आहे सावित्री पॉईंटवर. आपण आता सावित्री पॉईंट बघण्यासाठी जात आहोत. चला आपण जाऊया सावित्री पॉईंट बघण्यासाठी. तर बघू शकता सावित्री पॉईंटचा लुक. डोंगर, दर्या, खूप छान नेचर आहे.
हा काय करतोय काय माहिती. सध्या आपण आता आलो सावित्री पॉईंटला आणि हा सावित्री पॉईंट आहे आणि माझ्या मागे बघू शकताय सावित्री पॉईंटचा लुक खूपच छान. खूप छान डेस्टिनेशन आहे सावित्री पॉईंट. उंच उंच डोंगर, सावित्री पॉईंट बघितल्यानंतर आपण चाललो आहे पुढच्या डेस्टिनेशनला. आणि ही बघू शकता माकडं रस्त्यामध्ये आपल्याला माकडं दिसलेले आहेत. बघू शकताय आपल्याला माकडं दिसलेले आहेत. मित्रांनो आता आपण आलो आहे मार्जोरी पॉईंटला. चला बघूया आपण मार्जोरी पॉईंट. समोर बघू शकताय बोर्ड बघू शकताय मोर्जेरी पॉईंट. समोर मोर्जेरी पॉईंटचा लुक. माझ्या मागे बघू शकता बोर्ड मोर्जेरी पॉईंटचा. समोर मोर्जेरी पॉईंटचा लुक आहे बघू शकताय. आता आपण मोर्जेरी पॉईंट बघत आहोत. मित्रांनो आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे आणि आम्ही रूममधूनच जेवण बनवून आणलेलं आणि आम्ही आता तिथे जेवायला बसलोय मस्त जागा बघून. बघू शकता मस्तपैकी झाडाखाली बसून आपण जेवणाचा स्वाद घेत आहोत. जेवण आपण रूमवरूनच बनवून आणलेलं. मित्रांनो आता आपण आलो आहे पांजिगणीमध्ये टेबल लँड बघायला. चला आपण जाऊया टेबल लँड बघायला. तर समोर बघू शकताय टेबल लँड. वेलकम टू टेबल लँड. आपण आता टेबल लँडच्या दिशेने जात आहोत. इथून रस्ता आहे टेबल लँडच्या पॉईंटला जाण्यासाठी. आपण आता टेबल लँडच्या दिशेने जात आहोत. तर बघू शकता आपण फायनली टेबल लँडवर आलेलो आहोत आणि इथे भरपूर काम चालू आहे. त्याच्यामुळे लोक इथे आता जास्त येत नाही. पहिला इथे भरपूर गर्दी असायची पण आता इथे लोक येण्याचं टाळतात. आणि हे एक नवीन बनवलेलं आहे इकडे. इथे तुम्ही थोडा वेळ बसू शकता, रेस्ट करू शकताय. व्ह्यू बघू शकताय टेबल लँडचा. वरती बघू शकताय हॉटेल्स. दुसऱ्या ठिकाणी आहेत. आणि आता आपण क्लेवमध्ये जात आहेत. खाली इथे रेस्टॉरंट पण आहे. थोडंसं शिड्या खाली उतरून आपण क्लेवमध्ये जात आहोत. इथे क्लेवमध्ये आतमध्ये एक रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही काय पाहिजे ते नाश्ता वगैरे करू शकताय. छोटंसं रेस्टॉरंट आहे, जास्त मोठं नाही आहे. आणि समोर बघू शकता दगड येऊन कसा थांबलेला आहे. वर्षानुवर्ष हा दगड असाच आहे.
भला मोठा दगड येऊन थांबलेला आहे. आणि या दगडाच्या खालनं आपण क्लेवच्या दिशेने जात आहोत. तर हे बघू शकता किती भयानक आहे. खतरनाक आहे. आणि थोड्याच वेळात आपण क्लेवच्या दिशेने जात आहोत. तर आपण आता इथे पोहोचलेलो आहोत क्लेवजवळ आणि इथे गर्दी बघू शकताय. तर या क्लेवमध्ये एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही बसून आपल्या फॅमिलीसोबत बसून इथे तुम्हाला जे काय पाहिजे ते खाऊ शकता. छोटंसं रेस्टॉरंट आहे, जास्त मोठं नाही. इथे सर्व लाकडाच्या वस्तू बसण्यासाठी बनवलेल्या आहेत. खूप छान आहे. आणि इथे आतमध्ये एक भुयार पण आहे. बघूया आपल्याला भुयारामध्ये जाता येत आहे का. इथे पर पर्सन भुयारामधून जाण्यासाठी तिकीट आहे, ते काढून तुम्ही जाऊ शकताय भुयारामध्ये. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे गुहेमध्ये. बघू शकताय खूप भीती वाटते, पण आपण ट्राय करूया गुहेमधून जाण्याची. तर आतमध्ये पूर्ण काळोख आहे. आता आपण आलोय गुहेमध्ये. खूप भयानक वाटतंय. तर आता आपण गुहेमध्ये आहोत. आणि इथे बघू शकताय शंकराची मूर्ती आहे. बघू शकता शंकराची मूर्ती आहे, खूप छान. आता आपण पुढच्या दिशेने जात आहोत. बघू शकता पूर्ण अंधार आहे. आतमध्ये काहीच दिसत नाही आणि खूप भयानक वाटते आतमध्ये. आमच्या फॅमिलीचे पूर्ण लोक घाबरलेले आहेत की कधी येथे बाहेर पडतोय. तर अंधारात सातपटात आपण आपला पुढचा प्रवास करत आहोत. आणि फायनली आपण मग गुहेच्या बाहेर निघालेलो आहोत. बघू शकताय. आणि गुहा बघितल्यानंतर आपण आता वरच्याच दिशेने जात आहोत. टेबल लँडच्या वरच्या बाजूला जात आहोत. गुहेतून बाहेर निघालेले आहोत आणि वरच्या बाजूला जात आहोत आता. आणि या खालती बघू शकता पाचगणी गाव. वरती टेबल लँड आणि टेबल लँडच्या खाली पाचगणी गाव आहे. खूप सुंदर. आणि आता आपण आलो आहे चीज फॅक्टरीमध्ये. तर टेबल लँड बघून आल्यानंतर आपण आता चीज फॅक्टरी बघण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे चीजपासून बनवलेल्या वस्तू तुम्हाला मिळतील, ते तुम्ही खरेदी करू शकता. आतमध्ये जायला कोणत्याही प्रकारची एंट्री वगैरे काय घेत नाही, ते सर्व फ्री आहे. तर चला जाऊया चीज फॅक्टरीमध्ये. आणि ते बघू शकताय जुन्या गाड्या ठेवलेल्या आहेत. आणि आपला दीपू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, पण इथे आतमध्ये गेल्या तर 1200 रुपये फाईन आहे. तर आता आपण चाललो आहे चीज फॅक्टरीच्या आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे वेना लेकला. तर बघूया वेना लेकला आपण काय काय बघू शकतो. इथे बोटिंगचं ऑप्शन आहे आणि अजून काय काय ऑप्शन आपल्याला मिळतात बघूया. तर चला वेना लेकला. तर खूप गर्दी आहे वेना लेकला, बघू शकताय खूप गर्दी आहे. आणि आपण बोटिंगच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण बोटिंग आपण करणार नाहीत कारण खूप गर्दी आहे.
बोटिंग करण्यासाठी तिकीट घेण्यासाठी खूप लाईन लागलेली आहे आणि खाली बसण्यासाठी खूप गर्दी आहे. तर इथे खूप वेळ जाणार आहे. तर आपण बोटिंग नाही करणार आहे. वेणाळा आपण बघून घेऊया. बघू शकता एक धरण आहे पाण्याचं. पावसाळ्यात ते फुल भरलेलं असतं. तर मेचा टाईम आहे म्हणून इथे कमी आहे. पावसाचा मोसम झालेला आहे. तर चला हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत लोकांमध्ये शेअर करा.